सर कल शरद पवार ने ये कहा कि केंद्रीय एजेंसियों का दुरुपयोग इस स्तर तक बढ़ गया है कि आज से 5-10 साल पहले किसी को ईडी का नाम भी पता नहीं था। आज गांव-गांव में लोग ईडी का नाम जानते हैं। दुरुपयोग इस हद तक बढ़ गया है। हाँ, इसका कारण यह है कि गए 2 साल में जिस प्रकार से एनसीपी, शिवसेना, कांग्रेस ने लूटने का काम किया, पाप किया, और उसके पहले 10 साल केंद्र में सरकार थी, सब घोटाले। देखो सजा कौन देता है? न्यायालय। तो आखिर में तो ये इन्वेस्टिगेशन होकर न्यायालय के सामने रखा जाता है। अब संजय राउत, शरद पवार बोलते हैं एजेंसी में विश्वास नहीं, और संजय राउत 12 पन्ने का लेटर लिखते हैं। ईडी के 4 एजेंट, किरीट तुम्हें 5वां एजेंट, उसके पहले उसने 5 आरोप लगाए थे, एक का एक भी कागज उसने उद्धव ठाकरे को नहीं दिया, ईओडब्ल्यू को नहीं दिया। इसका अर्थ क्या हुआ? ये घोटालेबाजों को लग रहा है कि देवेंद्र फडणवीस, किरीट सोमैया को डरा कर हम घोटालेबाजों के घोटाले निकालते रहेंगे। सर, मराठीमध्ये शरद पवारांनी आरोप केलेला आहे की यापूर्वी ईडी कोणालाच माहिती नव्हती, परंतु गेल्या 2 वर्षात ईडी माहिती होती। शरद पवारांनी ज्यावेळी इन्कम टॅक्सची धाडी घातल्या ना, त्यावेळी अजित पवार सोबत त्यांनी पण रडण्याचं नाटक केलं होतं की अजित पवारचा बहिणीकडे का? मग किरीट तुम्ही आणि दुसऱ्या दिवशी अजित पवारचा बहिणीचे कसे व्यवसाय आणि त्यांचा बेनामी कंपन्यांचा अजित पवारनी कसा वापर केला आणि जरंडेश्वर 27,000 शेतकऱ्यांकडून कसं काबीज केलं, त्याचे आकडे दिल्यानंतर अजित पवार संबंध शरद पवारांची बोलती बंद झाली। शरद पवारांनी या घोटाळा संबंधात बोलावं की हे जे डॉक्युमेंट दिले ते चुकीचे आहे का? शरद पवार छगन भुजबळ संबंधी असंच बोलत होते। म्हणून मुद्दा कोण काय बोलतो नाही, पेपर काय बोलते ते जास्त महत्त्वाचं नाही। नंदकिशोर चतुर्वेदी हा हवाला ऑपरेटर आहे, याच्यावरती काही केसेस आहेत का आधीचे? जसं तुम्ही अनिल देशमुखच्या प्रकरणामध्ये आहे 12 हवाला ऑपरेटर, मैंने आपको कहा आहे। नाही, माझा प्रश्न ऐकून घ्या ना। 12 हवाला ऑपरेटरचा उल्लेख केला, 12 कंपनीचा उल्लेख केला होता कोलकात्यातल्या। यशवंत जाधव मध्ये देखील कोलकाताच्या कंपनी होत्या। हा हवाला ऑपरेटर देखील कोलकाताचा आहे का? आणि यांचे आणि ठाकरे यांचे संबंध किती जुने आहेत? परत मी सांगतो, कागद बोलतो। हे मी कागद आपल्याला वाचून दाखवला। आमचा जो रिसर्च करणारा चार्टर्ड अकाउंटंटने आता पाठवला, तर कागद वाचतो मी की कमोड ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड, आदित्य ठाकरे आणि रश्मी उद्धव ठाकरे अपॉइंटेड on 9th April 2010. They resigned on 17 December 2012. म्हणजे काम झालं, मनी लॉन्ड्रिंग झालं, डेजिग्नेशन दिलं। And Nand Kishore, director of Prime Tax Trading Private Limited, took over. कमोड ट्रेडर्सचं नाव त्यांनी बदलून टॅक्स ट्रेडिंग केलं। आता याचा पुढचे संबंध आहे की नंतरचे सुधावला। हे तर 2010चं एक उदाहरण दिलं। 2010, 12, 14, 17 हे सारी वेळे ते श्रीधर पाटणकरनी मनी लॉन्ड्रिंगचे केलेले ट्रान्झॅक्शन ईडीला आम्ही दिलेले आहेत। पण कसं असते, आम्ही माहिती देणं आणि त्याचा पुरावा प्रत्यक्ष सिद्ध होणं, काही वेळी 2 वर्ष लागतात, काही वेळी 10 वर्षही लागतात। नाही, पण व्हॉल्यूम किती आहे? किती कोटींचा पूर्ण हा हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून घोटाळा? व्हॉल्यूम तुम्हाला माहित असेल ना? कसं असते की आपण तुम्ही म्हणजे मीडिया पण इन्व्हेस्टिगेशन करते, तर आपण 2-3 इश्यू लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊ शकतो। आपली तुमची माझी एवढी शक्ती नसते की आपण देशभरातले सगळे, तर आता इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आणि ज्युडिशियरीला यासाठी दिलं जाते की मग थेट पर्यंत जातात। यशवंत जाधवचं पहिलं प्रकरण 15 कोटीचं सिद्ध झालं, 15 कोटीचं सिद्ध झालं। त्यात 46 कोटीचं कॅश ट्रेल पकडलं गेलं, पण त्याच्या आधारावर रेड धाडी पडल्या आणि आता आकडा हळूहळू यशवंत जाधवचे स्वतःचे 37 जुन्या बिल्डिंग समोर आले आहेत आणि त्या 5 कॉन्ट्रॅक्टरचे मिळून 1000 कोटी पर्यंत घोटाळा जातोय। तर यात पण हळूहळू पुढचं बाहेर येणार। ओके, धन्यवाद। ये ना मैं आपको व्हाट्सअप कर देता हूँ, या फोटो निकाल। ठीक है सर, वो मैंने पढ़ भी लिया। मैंने ऊपर में एक ही बिल्डिंग, बाजू वाली की बिल्डिंग में कंपनी है। अरे या उसने, मैंने उसको बोला ना वो जिगर को, क्योंकि उसने मेरे मोबाइल पे भेजा था। वो मैंने कंपनी निकाल के भेजी। हाँ, तो आप पीछे का पन्ना दिखा, वो उसी का है कंपनी के डायरेक्टर से। हाँ हाँ, कर
यावेळची महत्वाची बातमी आपण पाहतोय. किरीट सोमय्या यांनी मोठा आरोप केलेला आहे. आता 2 मंत्री तुरुंगात असल्याचं देखील ते म्हणतात. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी 2014 मध्ये एक कंपनी बनवली. ती कंपनी आता नंदकिशोर चतुर्वेदींची झालेली आहे असा आरोप सोमय्यांचा आहे आणि त्याच कंपनीतून 30 कोटी श्रीधर पाटणकरांच्या कंपनीत वळले असं देखील सोमय्या म्हणतात.